भैया जी आपका गाड़ी चाहिए। ले लीजिए। घ्या मॅडम तुमचा बर्फाचा गोळा। अहो तुम्ही हॅलो नमस्कार प्रिया मॅडम, ओळखलं? आशिष नीच नालायक माणूस। का फोन केलायस तू? नाही बरोबर आहे, आम्ही नीच नालायक बरोबर आहे। ते म्हणतात ना गरज सरो वैद्य मारू, पण याच नीच आणि नालायक माणसाचा माझ्या मंजिरीला तुझ्या सत्यजित पासून लांब करण्यासाठी तू वापर करून घेतलास हेही विसरलीस। आणि ते सगळं करण्यात तू सत्यजितला खुनाच्या आरोपाखाली अडकवलंस, त्याचं काय? ते बरोबर आहे, मान्य ना, मी त्याला खुनाच्या आरोपाखाली अडकवलं, पण तुझ्याच सांगण्यावरून तोच आरोप मी स्वतःच्या डोक्यावरही घेतला आणि गेलो शिक्षा भोगायला। ते बरं माझे एक हितचिंतक आले मला सोडवायला, नाहीतर मी अजूनही तिथेच त्या जेलमध्येच सडत बसलो असतो। ते सगळं जाऊ द्या, तू इकडे फोन का केलायस ना ते सांग। त्याचं असं आहे ना प्रिया मॅडम की माझ्या मंजिरीचा वाढदिवस तुझा सत्यजित साजरा करतोय, तिला देवळात काय घेऊन जातोय, तिला गोळा काय खायला घालतोय। आशिष हे सगळं ना मला माहितीये, त्यात नवीन काय आहे? हा नवीन अजून पुढे आहे। नवीन असं आहे, देवळात जात असताना माझ्या मंजिरीला एक काटा रुतला आणि तुझ्या सत्यजितनी निर्लज्जपणे सगळ्या लोकांसमोर तिला उचलून घेतलं आणि देवळात घेऊन गेलं। काय? सत्यजितनी मंजिरीला उचलून घेतलं? हो, हे तर काहीच नाहीये, अजून पुढची गोष्ट ऐक। त्याने तिला नुसतं उचलूनच घेतलं नाही, तर तिला स्वतःच्या हाताने गोळा तयार करून खायला पण घातला। हे सगळं सांगून तू माझं सांत्वन करतोयस का माझ्या जखमेवर मीठ चोळतोयस? मी तुला फक्त एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे सगळं पुन्हा होऊ नये म्हणून आपण पुन्हा एकत्र यायला हवं। पण मी तुझ्यावर विश्वास का ठेवू? कसं आहे ना प्रिया मॅडम, आपल्याला एकमेकांशिवाय दुसरा ऑप्शनच नाहीये काही, त्यामुळे आता आपण पुन्हा एकत्र यायलाच हवं। तुम्ही फक्त मला दारुगोळा पुरवत राहा, मग बघा मी कसे बॉम्ब उडवतो ते। मी मैत्रीचा हात पुढे केलाय, तो स्वीकारायचा की नाही ते तुम्ही ठरवा। बाय। अगं मधुरा, काय म्हणतेस? काय काम होतं का? अरे मधुरा, मंजिरी वहिनींना भेटायला आलीयस? अगं पण त्या तर बाहेर गेल्यात ना सत्यजित दादांबरोबर फिरायला। जीजू आणि दी? हो, अगं आज वाढदिवस आहे ना मंजिरी वहिनींचा, मग सत्यजित दादांनी ठरवलं की तो छान सेलिब्रेट करायचा म्हणून ते फिरायला गेलेत ना दोघच। ओ म्हणजे जीजू स्वतः? मग खोटं सांगते का काय मी? नाही तसं नाही। कसं आहे ना, आता लग्नानंतर बायकोचा पहिला वाढदिवस म्हणल्यावर नवऱ्याला वाटणारच ना की तो छान सेलिब्रेट करावा। एरवी काय ग, त्या घरात कोणीतरी असतच सतत लुडबुड करायला। हो ना नेत्रा बहिणी, खरंय।
नवरा बायकोला एकांत हा मिळायलाच हवा. एकमेकांशी खूप बोलायचं असतं, खूप साऱ्या गप्पा मारायच्या असतात, गैरसमज दूर करायचे असतात. नाही का? आणि मग परक्यांचा उगाच त्रास नाही का? हो ना. आणि त्यामुळे दादांनी आज आम्हाला सक्त ताकीद दिली आहे की संध्याकाळी कोणीही घरात थांबायचं नाही. हो. आता दादांनी ऑर्डरच सोडली म्हणल्यावर मी आणि गौरांग चाललोय सिनेमा बघायला. आई आणि आत्या जाणार आहेत शिंदे काकूंकडे. आणि कोण आहे का? प्रिया. ए प्रिया, तू काय करणार आहेस संध्याकाळी? अगं बाई, बरं आठवलं. प्रिया, आज संध्याकाळी ना देवीच्या देवळात कीर्तन आहे. तू तिकडे जाऊन बस थोडा वेळ. तेवढंच पुण्य बांधशील गाठीला, नाही का मधुरा? इथेच थांब. आतमध्ये आणखीन एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. आणखी एक सरप्राईज? हो. मनातल्या मनात 1 ते 100 आकडे मोजायचे. ते मोजून झाले की मगच आत यायचं. ओके? इथेच थांबायचं. नो चिटिंग. हसताना खूप छान दिसतेस तू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. काय आहे म्हणू? हा बाबू, फोन का कट केलास? असं नाही करायचं बाळा. तू फोन कट केल्यानंतर मला काय वाटेल, मला किती त्रास होईल, मला किती दुःख होईल याचा साधा विचारही नाही केलास तू. दिस इज नॉट फेअर यार. आणि मला त्रास झाला तर तो त्रास कुणाला भोगावा लागणार आहे? तुलाच ना. मग बरं, मी तुला एवढं विश करायला फोन केलाय, तर ऍटलीस्ट थँक्स तरी म्हणशील. चल म्हण बरं. तू का छळतोस मला? कितीदा सांगितलं तू मला फोन नाही करायचा. मग निघून जा माझ्या आयुष्यातून. प्लीज मला माझं आयुष्य सुखाने जगू दे. पाहिलं तुझं सुख देवळाबाहेर. पायात काटा रुतला म्हणून त्या सत्यजितनी तुला उचलून घेतलं होतं ना. या अशा सगळ्या गोष्टी चव्हाट्यावर दाखवायला चांगलं जमतात सत्यजितला. म्हणजे येस, तू तिथे मी, जिथे तू तिथे मी. आय लव्ह यू स्वीट हार्ट. बाय. अहो, कुठे आहात? मला काही दिसत नाहीये. अहो हे कसं वाटलं सरप्राईज? अहो हे एवढं सगळं करायची काय गरज होती? फक्त तुझ्यासाठी. मी काय म्हणते, आपण घरातल्या सगळ्यांना बोलवूया ना केक कापण्यासाठी. मंजिरी, घरात सध्या फक्त तू आणि मी आहोत.
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Manjiri. Happy birthday to you. Happy birthday. अरे वा, आज एकदम खीर. मंजिरीला आवडते ना, आज तिचा वाढदिवस आहे म्हणून केली. दादा, आजपर्यंत मंजिरीचा एकही वाढदिवस असा गेला नाही ज्या दिवशी तुम्ही खीर खाल्ली नाही. पण मंजिरी, दादा, आता तरी हे थांबवायला नको आहे का? माफ करा, पण जे काही होतंय ते योग्य नाहीये. अंकिता, अहो, जेवायला बैस. मंजिरी या घरची मुलगी आहे. मला वाद नको. वाद नाही घालत आहे मी दादा, मी फक्त आठवण करून देते. आठवणच काय, तिचा उल्लेख सुद्धा होता कामा नये या घरामध्ये. हे 100दा सांगून झाला नाही मी, तरी सुद्धा वारंवार पुन्हा पुन्हा तिचा उल्लेख काय होता मला कळतच नाहीये. आता शब्दाला काही किंमत आहे की नाही अंकिता? नाही दादा, तसं नाहीये, पण स्वतःच्याच भावना लपवून तुम्ही स्वतःला अजून किती यातना करून घेणार आहात? उगाच तुझ्या मनाला येईल ते वाटेल तसं बोलू नकोस, कळलं? मी तुमच्या टेबलवरचं चॉकलेट कधीच मंजिरीला कुरिअर केलं. आजचा वाढदिवस मी कधीच नाही विसरू शकत. तुमच्या सोबतचा प्रत्येक क्षण गिफ्ट होतो माझ्यासाठी. असं वाटतंय की आज मी सगळं नव्याने जगले. पुन्हा एकदा खरं सांगू का, हा क्षण जर इथेच थांबला तर किती मजा येईल नाही? वेळ कधीच कोणासाठी थांबून राहत नाही मंजिरी. अहो, तुम्ही माझ्यासोबत कायम असेच राहा, सतत. कायमचं काहीच राहत नाही मंजिरी, काहीच नाही. सरणारा प्रत्येक क्षण भूतकाळात जमा होतो, तो पुन्हा कधीच येत नाही. मी तुला शब्द दिला होता की तू जे काही मागशील ते मी तुला देईन. तू वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून पूर्वीचा सत्यजित मागितलास, तो मी तुला दिला. असाच होता पूर्वीचा सत्यजित. मलाही खूप बरं वाटलं आज इतक्या दिवसांनी त्याला पुन्हा भेटून. मला जाणवलं की त्याच्या आयुष्यात किती सुख होतं, किती आनंद होता. आता तो आनंद उरला नाही.
आता तो पूर्वीचा सत्यजित उरला नाही. तो का उरला नाही हे आपल्या दोघांनाही खूप चांगलं माहिती आहे. रात्रीचे 12 वाजून गेलेत. तुझा वाढदिवस संपला. पूर्वीचा सत्यजित पुन्हा भूतकाळात जमा झाला. आता तो वर्तमान काळात पुन्हा कधीच येणार नाही. कधीच नाही. हाय. सत्यजित प्लीज, काय झालं? हेच मी तुला विचारायला पाहिजे. काय झालं असं अचानक? कालपर्यंत तर तुला मंजिरी नकोशी होती आणि आज अचानक एवढं प्रेम. प्रिया, सत्यजित, तुझा मूड बदलतो ना तसा तूही बदलतोस. कालपर्यंत तुझं माझ्यावर एवढं प्रेम होतं आणि आज मंजिरीच्या प्रेमापुढे मला बघतही नाहीयेस. एकदा तरी विचार कर मला कसं वाटत असेल. प्रिया, प्रिया, जर मी तुझा विचार करत नसतो तर इथे आत्ता या वेळेला मी असतो का? मंजिरीवरचं प्रेम उधळून झालं असेल ना, मग आली असेल माझी आठवण म्हणून आलास, हो ना? आणि कसं आहे ना सत्यजित, तुला माहितीये की तू माझ्याशी कसाही वागलास तरी मी तुझ्याशी चांगलीच वागणार. प्रेम करते ना तुझ्यावर. प्रिया, नको ना रागवस एवढी. बर, नाही रागवत. तू जे म्हणशील तसंच होईल. अजून काही म्हणणं आहे तुझं? प्रिया, तुला कळत नाही. कसं आहे, लोखंड गरम असताना त्याच्यावर वार करून काही फायदा नसतो. आधी ते गार होऊ द्यायचं असतं आणि मग त्याच्यावर घाव घालायचा असतो. एखाद्या माणसाशी आपण सतत वाईट वागत राहिलो, त्याला घालून पाडून बोलत राहिलो तर काही वेळाने त्याला फरक पडेन असं होतं. म्हणून मध्येच कधीतरी छान वागायचं, चांगलं वागायचं आणि मग घाव करायचा. तो जास्त टोचतो. येते लक्षात? मावशी, काय झालं ग? तू बोलवलंस का? अगं हो, मी एवढ्यासाठी बोलवलं की बैस ना. कसं आहे प्रिया, आता गणपती जवळ आले. ऑफिसमध्ये पण बसेल ना आपल्या गणपती, तर जरा त्या ऑफिसमधल्या नेमूशी बोल आणि गणपती कुठे बसवायचा, काय करायचं ते ठरवून घे जरा सगळं. मला कशाला सांगतेस हे सगळं? या घराची सून आहे ना मंजिरी, ती करेल. हेच ऐकून घ्यायचं राहिलं होतं तुझ्याकडून. प्रिया, तुला सगळं माहिती आहे ना, तरी सुद्धा तू असं सांगतेस मला. हे बघ, तुला जमणार नसेल, तुला करायचं नसेल तर तसं सांग. दुसऱ्या कुठल्या उपऱ्या माणसाचं नाव नको सांगूस मला. सॉरी मावशी, आय एम व्हेरी सॉरी. मला तुला दुखवायचं नव्हतं. माहिती नाही, रागाच्या भरात मी बोलून गेले, पण मला त्रास होतोय या सगळ्याचा. नाही सहन होते आता. नेत्रा, ये ना, ये ये. काही नाही, असंच गणपतीचंच ठरवत होतो. अच्छा, तू या घरची सून आहेस, तुलाही रीतीभाती माहिती पाहिजेत सगळ्या. हो चालेल, सांगा ना. मावशी बघ, तू ना उगाच काळजी करत होतीस तयारीची. आता आपली काळजीच मिटली. नेत्रा आली ना,
आता सगळी कामं तिच्यावर सोपव. म्हणजे काय, त्यानिमित्ताने तिलाही सगळं माहिती होईल ना. हो ग, ती शिकेलच सगळं, मला त्याची काहीच काळजी नाहीये. पण कसं आहे ना प्रिया, ही परदेशात वाढलीये, नवीन आहे आपल्या घरामध्ये. तिला जरा सगळ्या आपल्या परंपरा, रीती भाती सगळं समजायला वेळ लागेल ना. नाही म्हणजे वेळ लागणार नाही, कारण तेवढी ती हुशार आहे, सगळं समजतं तिला. म्हणजे मी तिला एकदा सांगायला गेले ना काही, तर मला ती ऐकून दाखवते की या घराची सून आहे मी. मला सगळं कळतं, काय बरोबर आहे काय चूक आहे. हो ना नेत्रा? नेत्रा, नाही आई, खरंच तसं काही नाही. प्रिया, अगं तुझा गैरसमज झाला असेल काहीतरी. म्हणजे आई मी काहीतरी वेगळ्या संदर्भात बोलली असेल आणि प्रियाला वाटलं असेल की मी तिलाच बोलले. मी खरंच जाणून बुजून असं कधी बोलीन का? नाही, जाणून बुजून नव्हती बोललीस. नाहीतर काय, चुकून बोलली असतीस ना तर तू लगेच माफी मागितली असतीस. पण तू अगं एवढं काय त्यात मग? आत्ता सॉरी म्हणते मी तुला. हे बघ, माझं बोलणं जर चुकून लागलं असेल ना तुला तर सॉरी, म्हणजे माफ कर मला. प्रिया, नको ग रागव तिच्यावर, तिने माफी मागितली ना तुझी. मावशी, माफी मागायचा प्रश्नच नाहीये खरंच. म्हणजे मी तर ही गोष्ट विसरून सुद्धा गेले होते, माझ्या मनात तसं काहीच नाही. आता आपला विषय निघाला म्हणून. आणि तसंही आता नेत्राने माझी माफी मागितलीच आहे ना, तर नेत्रा, इट्स परफेक्टली फाईन. माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीही नाहीये. थँक्स प्रिया.